बघा, सोयाबीनवर सुरुवातीला 10 ते 35 दिवसाच्या दरम्यान स्टेम फ्लाय म्हणजे खोड माशीचा प्रादुर्भाव होतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो. सर्व शेतकरी मित्रांची सोयाबीन पेरणी झाली आणि जेमतेम पेरणीला 8-10 दिवस झाले, तर मित्रांनो आता सोयाबीन दिसायला लागलं. आता सोयाबीनवरती सर्वात मोठा जी समस्या आहे ती सुरुवातीला ती डोळ्यांनी न दिसणारी, फक्त नुकसान झालं कीच आपल्याला दिसते. बघा, सोयाबीनवर सुरुवातीला 10 ते 35 दिवसाच्या दरम्यान स्टेम फ्लाय म्हणजे खोड माशीचा प्रादुर्भाव होतो. आता ही खोड माशी आपल्या घरातील जी माशी असते त्याच टाईपची असते, काळ्या कलरची, फक्त आकाराने लहान असते त्या माशीपेक्षा. ही माशी काय करते, जे आपल्या सोयाबीनच्या पानांचा कोवळा देठ असतो त्याच्यावरती अंडी घालते आणि अंड्यातून निघालेली अळी ही देठाद्वारे सोयाबीनच्या खोडामध्ये शिरते आणि तिथं टनेल बनवते, म्हणजे बोगदा बनवतं. यामुळे काय होते, सोयाबीन पिकाची जोमदार वाढ होत नाही, झाड निस्तेज दिसते. आणखी थोडा प्रादुर्भाव जास्त झाला तर तिथं पानं पिवळे दिसतात आणि जर जास्तच प्रादुर्भाव झाला तर झाड पूर्ण वाळून जाते. आता असं का होते मित्रांनो, हा जो बोगदा तयार होतो अळीद्वारे, त्यामुळे झाडाला अन्नद्रव्य मिळत नाही आणि झाड सुकून जळून जातो. आता याच्यावर जर आपल्याला उपाययोजना करायच्या असतील तर तुम्ही काय करू शकता, 10 ते 35 दिवसाच्या दरम्यान ज्या शेतकरी मित्रांनी बीज प्रक्रिया केलेली आहे थायमेथॉक्झॉम, त्या शेतामध्ये प्रादुर्भाव कमी दिसतो आणि ज्यांनी नाही केलं तिथं आपल्याला फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला थायमेथॉक्झॉम झालं किंवा इमिडाक्लोरोपिड झालं किंवा जे अलिका नावाचं कॉम्बिनेशन येते थायमेथॉक्झॉम प्लस लॅम्ब्डासायलोथ्रिन, हे पण फवारणी करायची आहे. यामुळे आपलं नुकसान टळू शकते. मित्रांनो, खोड माशी ही डोळ्यात न दिसणारी आहे, याचा प्रादुर्भाव झाल्यावरच आपल्याला दिसतो. जर याचा प्रादुर्भाव 5 ते 10% झाला तर उत्पादनामध्ये 10% घट येते. थोडा प्रादुर्भाव आणखी जास्त झाला तर 20 ते 30% पण प्रादुर्भावामुळे आपलं उत्पादन कमी होऊ शकते आणि जास्तच प्रमाणात जर शेतामध्ये प्रादुर्भाव झाला तर 50% उत्पादनात घट येऊ शकते. तर तुम्ही आता ही फवारणी करा आणि तुमचं सोयाबीनचं उत्पादन यावर्षी चांगलं येईल, अशा उपाययोजना सुरुवातीपासूनच करा. धन्यवाद मित्रांनो.